जो आपण करतो ट्रेडिशनल वेअर केल्यावर आणि आपल्याला कुठे असं बाहेर जायचं असेल तर बाहेर जायचं असेल तर आणि आपण कोणतं ट्रेडिशनल गाव वगैरे घालतो तेव्हा आणि आपल्याला कुठे असं नॉर्मल जायचं असेल तेव्हा म्हणून रोज नाही, जेव्हा आपण ट्रेडिशनल वेअर करतो तेव्हाच. सो हा आहे सिम्पल लुक जो मी करते. कुठे असं टॉप वगैरे घालून गेलो आणि ट्रेडिशनल काय असेल तर त्याच्यावर म्हणजे असे वेगवेगळे असतात ना, साडीवरचा लुक वेगळा, नाही साडी घातल्यावर आपण जो मेकअप करतो तो वेगळा, पुन्हा वेस्टर्न आपण काहीतरी घातल्यावर त्याच्यावर आपण मेकअप करतो तो वेगळा, त्याच्यावर आपण टिकली लावत नाही, पण आपण टॉप वगैरे कोणताचा कुर्ता वेअर केला आणि त्याच्यावर टिकली लावतो. सो तो वेगळा, तोच आज मी करणार आहे. सो मी त्याच्यात घातला आहेच कुर्ता टॉप. सो त्याच्यावर मी सिम्पल मेकअप लुक करणार आहे. सो तुम्ही पण त्याआधी आपण केस बनवून घेऊया. आपल्याला डिस्टर्ब नाही करणार मेकअप करताना. आता आपल्या कारणाने मला काही करायला जमत नाही, पण मी करेन. सो फर्स्ट आपल्याला लावायचं आहे मॉइश्चरायझर. असंच लावायचं ब्रश आणि सगळीकडे असं लावून घेणार आहे. पण केसांना पण लावणार. कानांना पण विसरायचं नाही, मानेला पण विसरू नका. नीट सगळीकडे मॉइश्चरायझर लावून घ्यायचं आहे. त्याचा वास भारी येतो यार, खूप मस्त येतो तो वास. मध्ये मध्ये काढून पिते सगळं मी नो. सो आपण थोडी घेणार आहे हातावर. मी एवढी घेतली आहे, असं कसं तुम्ही हेच लावते नॉर्मल मेकअप वगैरे करताना. फाउंडेशन नाही, ही नॉर्मल असे ती लावते. आणि अजून एक आहे ती दाखवते तुम्हाला. ती आय थिंक आत्ता सध्या नाही माझ्याकडे, पण ती उशी भेटते ना, तीही मी लावते, पण आत्ता माझ्याकडे सध्या नाही आहे. सो ती लावूया आता. तुमची टॉप उभी जास्त लागली हे डागणी असतील ना, तर तिकडे तुम्ही जास्त लावा. मी आय थिंक मी जास्त येते, मी एवढी नाही लावत कधी. इकडे पण कॉज ऐकलं असेल तिथे वरती की वगैरे असं तुम्ही पाणी लावा. नीट सगळीकडे लागते की नाही हे पण तुम्ही बघा. इथं अर्धीकडे राहायचं आणि अर्धीकडे तसंच राहायचं. ओके झालं तुला मेकअप वगैरे करायला नाही आवडत मेकअप केल्याशिवाय पण चालत नाही. इकडे विसरू नका एकदम मागेलाही. कानांना विसरू नका. रस झालेला आहे आपला पाहिला. गरमी चालू आहे गाईज, कारण मी हा व्हिडिओ मी महिन्यात शूट करते. स्वतः फटाफट कॉम्पॅक्ट लावून घेऊया. कानांना सो यानंतर आपण लावणार आहे आयशॅडो. सो आता आपण लावणार आहोत आयशॅडो.
सो माझ्या मी जॉब म्हटलं त्याच्याप्रमाणे तरी मला हा वाटतो इशू, मी हा लावते. मी बोटानेच लावायचा प्रिफर करते, हा जास्त लागला का तर करू ॲडजस्ट. कोपऱ्यांना विसरू नकोत. जास्त लागली असेल तर तुम्ही दुसऱ्या शेडनी कवरअप करा. आणि या थोडा स्टार्टिंगला बरोबर. सो असं झालेलं आहे. आता ह्यानंतर आयशॅडो, आता ब्लश मी वेगळा लावते, पावडर ब्लशच लावते. काही काही गोष्टी मी तरी नाही आणलेच. फॅन्टॅस्टिक कलर लँड फॉर अ प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट. हा आहे हिलारी रोडाचा. मस्त. नीट दिसत नाही. झालेला आहे. या आयब्रोज मोठे नीट करून घ्या. हे एवढं झाल्यानंतर शेड बरोबर आहे ना, आहे. सर नंतर आपल्याला लावायची आहे लिपस्टिक. ही नॉर्मल आहे, पण हा याच्यापेक्षा मला डार्क शेड घ्यायचा आहे. ही नॉर्मल मी रेड लावते. ती जर मी जास्त लावते म्हणून मी तरी बोटानेच लावते, कारण मी लिक्विड आहे. उद्या मॅचिंग सेंड करायचं. सो या एवढं आपल्याला झालं आहे. सो त्यानंतर आपल्याला करायचं आहे, माझा आवाज येत नसेल, हळू येत असेल, प्लीज ॲडजस्ट करायचं. सो यानंतर आपल्याला टिकली मी नॉर्मल घेतली आहे. मग मी लावली आहे. तुम्हाला ते फोटोमध्ये वाकडे दिसत असेल आजूबाजूला, व्हिडिओमध्ये फोटोमध्ये दिसते का. सो एवढा झालेला आहे आपला लूक. नंतर यानंतर आपल्याला करायचं आहे कानातले. हे छोटे आहेत, पण मला समजत नाही मी कोणते घालू. हे घालू, हे घालू, छोटे छोटे घालू का. चला, this is my look.
नॉर्मल सिम्पल साधा लुक आता मी केलेला, म्हणजे मेकअप लुक केलेला आहे. मला कसा वाटला हा मेकअप लुक मला कमेंटमध्ये नक्की सांगा. या कमेंटमध्ये नक्की सांगा हा लुक तुम्हाला कसा वाटला मेकअप लुक. नॉर्मल साधा सिम्पल. आपण काय लावलं आहे पहिलं पहिले मॉइश्चरायझर लावलं गाईज. पहिले मी मॉइश्चरायझर लावलं फर्स्ट. त्यानंतर लावलं मी बेबी क्रीम पॉन्सची. त्याच्यानंतर मी लावला आयशॅडो. त्यानंतर मी लावला ब्लश, पावडर ब्लश. त्यानंतर मी लावलं लिपस्टिक आणि मग कानातले आणि बिंदी मेन. सो असा पूर्ण झालेला आहे आपला सिम्पल साधा लुक. वाटला हा लुक मेकअप लुक लुक इथे तुम्हाला कसा वाटला मेकअप लुक तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. सो या हा मेकअप लुक साधा आणि सिम्पल. जो तुम्ही कुर्ती ट्रेडिशनल वेअर जो तुम्हाला असं कुठे मंदिरात आणि जायचं असेल तर तुम्ही हा साधा आणि सिम्पल मेकअप लुक करू शकता. सिम्पल साधा लुक बाय प्रेरणा पोगले. दॅट्स फॉर द डे, दॅट्स फॉर द व्हिडिओ. सो या भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. अँटिल देन बाय. हां आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. अजून मी असे नवीन व्हिडिओ घेऊन येईन. सो स्टे ट्यून. सबस्क्राईब करून ठेवा गाईज. लाईक करा आणि कमेंटमध्ये मला सांगा की कशावर नेक्स्ट व्हिडिओ हवा आहे तो मी त्याच्यावर करेन. तो या तोपर्यंत बाय.